नमस्कार मंडळी. 12 बलुतेदारापैकी एक कुंभार समाज आणि त्या कुंभार समाजामधील एक युवक ज्याने आपल्या व्यवसाय पुढे नेण्यासाठी खूप काही म्हणजे त्यात ग्रोथ घेऊन हळूहळू पुढे जाण्याचा प्रयत्न करतो. त्याला तुमची ओळख करून द्या. माझं नाव अंकुर नामदेव कुंभार, मी लाकूड येते, तालुका चंदगड. हे क्षेत्र निवडण्याचं मुख्य कारण काय म्हणजे 12 बलुतेदारामध्ये एक म्हणजे कुंभार हा व्यवसाय पारंपरिक म्हणजे आज बंद पडायला आलता व्यवसाय, तोच पुढे नेण्यासाठी मी आज तरुण पिढीने पुढे नेण्यासाठी मी प्रयत्न करतो. तरुण पिढी जॉबच्या मागे राहिली आहे, त्या तरुण पिढीने व्यवसाय मागे राहण्यासाठी आम्ही चालू केलं. किती दिवसापासून सुरू केलं? गेले 3 वर्ष तरी चालू केलंय मी. आता घरी माझं चालू आहे काम. आता PM विश्वकर्मा ट्रेनिंगचं मास्टर ट्रेनर म्हणून काम करतो. वयाच्या अवघ्या 21व्या वर्षी आपले जे PM विश्वकर्मा ट्रेनिंग सेंटरचं कुंभार समाजाचं ट्रेनिंग सेंटरचं ट्रेनर हे तिने काम पाहिलंय. खरोबर एक उत्कृष्ट कामगिरी आहे. पण पुढे काय करायचं? पुढे आपल्याला ह्या तरुण पिढीला व्यवसायाकडे कसे नेण्यासाठी ह्या प्रयत्न चालू आहे. म्हणजे हळूहळू 12 बलुतेदारापैकी म्हणजे सुतार असतील, शिंपे असतील किंवा अजून कुंभार असतील, ते हळूहळू हा व्यवसाय लोप पावत चाललाय आणि त्याला कुठेतरी जपण्याचं काम हा युवक करतोय. या कार्याला ग्रेट म्हणायला पाहिजे. तुम्हाला काय सल्ला द्या? तरुण सल्ला काय एवढंच की शिका, कॉलेज करा. फक्त बिझनेस हा असा आहे गोष्ट की तरुण पिढी करू शकत नाही. बरोबर. म्हणजे धाडच करू शकत नाही. बिझनेस कसा आहे की रुटीन वगैरे जास्त झाल्यावर त्रास होते, त्यामुळे माणूस पुढे जातोय. नोकरीचं कसं असतंय की एकच रुटीन झालेलं असते, त्यामुळे माणूस पुढे जाऊ शकत नाही. बरोबर. आणि माझं रुटीन आहे 3 वर्षात आता समजलं मला की मी कसा पुढे गेलो ते. मला हे सगळं हातावरती बनवलेलं आहे. हे सगळं हातावरती केलेलं आहे. आणि सगळे आपण वस्तू बघू शकतो, आपण हातावरती बनवलेलं आहे. त्यामुळे मातीचे दागिने तयार केलेले आहेत. मातीचे दागिने सुद्धा तयार बनवले आहेत. त्यानंतर गणपती, झुला गणपती, त्यानंतर माचीस बॉक्स, छोटेसे पान, स्वतः गणपती हातावरती बनवलेला आहे. गणपती मला जर ह्या वस्तू बनवून हव्या असतील त्या सुद्धा ते आपला मित्र बनवून देतोय. आणि महाराष्ट्र आम्ही बरेच दिले. आता कमीत कमी आमच्या ऑर्डर आता वेटिंग द्यायचं ऑर्डर आहे आमच्या. आता कामगार चालू तरुण पिढ्याच करू शकत नाही, कामगार कमीच होणार. बरोबर. आपलं मुंबई, सांगली, पुणे, गोवा